ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना पावसाळा स्पेशल अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे, तर ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि एकदा जर हा व्हिडिओ पाहिला ना आणि ही रेसिपी पाहिली ना, तर तुम्ही व्हिडिओ संपल्या म्हटलं ना तरी ही रेसिपी लगेच कराल. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे पाहू शकता आपण सुरुवातीला 1 वाटी मैदा घेतला आहे. आता ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार इतका मैदा पुरेसा आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर थोडासा मैदा वाढून घेतला तरी चालेल. आणि ही रेसिपी ना करताना थोडीशी जास्तच करा, कारण की खरंच खूप जास्त अप्रतिम लागते आणि अजिबात शिल्लकसुद्धा राहणार नाही. आता इथे बघा पाणी टाकून आणि मैद्यामध्ये मीठ टाकून हे पीठ मी मळून घेतलं आहे. पीठ खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त सैलसरसुद्धा मळलेलं नाही आहे. आपण ज्या पद्धतीने चपात्यांसाठी पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत थोडा वेळ पीठ आपण साईडला ठेवूया आणि इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेऊया. पाहू शकता टोमॅटो आपल्याला इथे पिकलेले घ्यायचे आहेत, त्यामुळे मीडियम आकाराचेच मी घेतलेले आहेत. आणि 2 ते 3 जणांसाठी करते ना, त्यानुसार 2 टोमॅटो पुरेसे आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला अगदी या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 टोमॅटोचा वापर केलेला आहे. अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घातलेला आहे मी. साल काढून घ्यायचे आहे आल्याचे आपल्याला. आणि यामध्ये अर्ध्या ग्लासला कमी इथे मी पाणी घालून घेतलं आहे. पाणी खूप जास्तसुद्धा घालायचं नाही. अर्धा टोमॅटो बुडला ना तितपत आपल्याला पाणीही घालून घ्यायचं आहे. आता हे गॅसवरती ठेवून देऊया. त्यामध्ये थोडासा लसूण घालूया आणि 2 लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत. मिरचीच प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण की या मिरच्या खूप जास्त तिखट असतात ना, त्यामुळे मी 2च घातल्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे. आता हे तोपर्यंत शिजते तोपर्यंत बघा एक कांदा घेतला आहे मी. खरं तर तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील ना, तर तुम्ही एकच घ्या, पण इथे लहान लहान कांदे आहेत, त्यामुळे मी 2 लहान आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता कांद्याची साल काढून हे कांदे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. जितके तुम्हाला हे कांदे बारीक कट करता येईल ना, तितके हे कांदे बारीक कट करून घ्या. हवं तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता. यामध्ये सुद्धा अगदी छान असे बारीक कट होतात कांदे. आता इथे कांदासुद्धा कट करून झाला आहे. त्याच पद्धतीने आपण कोथिंबीरसुद्धा यामध्ये बारीक अशी कट करून घेतलेली आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, कारण की अगदी डिटेलमध्ये केलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला ना, तर तुमची ही रेसिपी कधीच फसणार नाही आणि अगदी अप्रतिम लागेल चवीला. बघा कोथिंबीरसुद्धा इथे मी कट करून घेतली आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 1 हिरवी मिरची घातलेली आहे. भरपूर असं लसूण घालून घेऊया आणि अगदी थोडंसं आल्याचा तुकडासुद्धा बघा इथे मी घालून घेतला आहे. आलं खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे, नाहीतर मग आल्याचा खूप जास्त वास येईल. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. पाहू शकता पाणी न टाकताच हे मी वाटलेलं आहे आणि ओबडधोबडच वाटायचं आहे. खूप जास्त बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही आहे. तोपर्यंत एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. अर्ध्या वाटीला सुद्धा कमी पाणी आहे पाहू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगते ना, त्याच स्टेप बाय स्टेपनी तुम्ही करा, म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा अगदी पटकनी बनेल आणि अजिबातच वेळ वगैरे वाया जाणार नाही. अगदी थोडासा फूड कलर घेतला आहे. फूड कलर आता बघा यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये, म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही. आता यामध्ये ना अगदी थोडंसं मी अजिनोमोटो घातलेलं आहे. खरं तर घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा मग तुमच्याकडे असेल अवेलेबल तर घाला. नाही घातलं ना तरी काही हरकत नाही, कारण की या रेसिपीला खूप जास्त असं काही फरक या पदार्थांनी पडत नाही. थोडीशी काळी मिरी पावडर घाला. याने या रेसिपीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे आवर्जून घाला काळी मिरी. आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर नसेल ना, तर तुम्ही घरातली जी काळी मिरी असते ती थोडीशी कुटून यामध्ये घातली ना तरी चालेल. आता आपले टोमॅटो बघा थोडेसे शिजत आलेले आहेत. त्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी ते शिजून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे बघा मी चिकन घेतलं होतं. चिकन आपल्याला इथे बोनलेस वापरायचं आहे. अजिबातच हड्डीचे पीस किंवा अजिबातच त्यात हड्डी वगैरे राहिली पाहिजे नाही. अगदी व्यवस्थित असं तुम्हाला हे चिकन कट करून घ्यायचं आहे. आता इथे हे पावशेर चिकन आहे. 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार पावशेर चिकन पुरेसं आहे. तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल किंवा जर तुम्हाला चिकन वगैरे वापरायचं नसेल ना, त्याऐवजी तुम्ही पनीरचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता इथे बघा चिकन आपल्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे.
एकदा आणि दोनदा ऑन ऑफ मोडवरतीही मी फिरवलेलं आहे आणि अगदी छान असा याचा खिमा तयार झालेला आहे. तुम्हाला मार्केटमध्ये चिकनचा खिमासुद्धा मिळून जाईल जर तुम्हाला घरी करायचा नसेल तर. आता एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये अर्धी पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल बघा इथे अगदी कमीत कमी वापरायचं आहे आपल्या या रेसिपीला. जितकं तुम्ही कमी तेल वापराल ना तितकी ही रेसिपी हेल्दीसुद्धा होणार आहे. त्यामुळे कमीत कमी तेलाचा इथे वापर करा. आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरतीच इथे मी कांदा परतून घेणार आहे. कांदा आपल्याला खूप जास्त असा गोल्डन करायचा नाही आहे. फक्त सोनेरी किंवा असा पिंक कलरचा कांदा होतोपर्यंत ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणचा जो आपण ठेचा करून घेतला होता ना मिक्सरला बारीक करून, ते यामध्ये घालून घेऊया. आणि पुन्हा हे छान असं एखाद्या मिनिटभरासाठी परतून घेतलं आहे. यामध्ये काळी मिरीसुद्धा मी घातलेली आहे, याने छान असा फ्लेवर येतो. आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आपण चिकनचे वेगवेगळे पदार्थ तर नक्कीच करत असतो, पण अशा पद्धतीचा हा पदार्थ करून पहा. अगदी भन्नाट लागतो चवीला. मुलेसुद्धा अगदी मागून मागून खातील, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आता यामध्ये मी सुद्धा थोडासा अजिनोमोटो घातलेला आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा मग स्किप केला ना तरी चालेल. फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरनी खरं तर या रेसिपीला छान टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला. आणि जो आपण चिकनचा इथे खिमा करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे सगळा चिकनचा खिमा मी यामध्ये घालून घेतला आहे. गॅस अगदी स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हा चिकनचा खिमा अगदी छान मिक्स करून घेऊया. बघा थोडासा वेळ लागू शकतो, कारण की चिकन खूप जास्त चिवट असतं आणि कांदा वगैरे मिक्स व्हायला थोडाफार वेळ लागू शकतो. त्यामुळे बघा अगदी अशा पद्धतीने छान मॅश करून घ्या. आता हे चिकन ना आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, कारण की चिकनचं खिमा झाल्यामुळे ना ते शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ना अजून, त्यामध्ये सुद्धा आपलं चिकन शिजलं जाणार आहे. पाहू शकता अगदी छान असे चिकन मी इथे मिक्स करून घेतलं आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पाहणार, कारण की अगदी अप्रतिम रेसिपी तयार होते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता बघा 2 ते 3 मिनिटासाठी मी चिकन इथे झाकून ठेवलं होतं. आणि चिकन शिजवताना आपल्याला इथे अजिबातच पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण की चिकनला बघा बऱ्यापैकी पाणी आपोआप सुटलं जातं. आता इथे मी गॅस थोडासा फास्ट केलेला आहे, कारण की चिकनमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आणि ते पाणी संपेपर्यंत आपल्याला हे छान असं हलवत राहायचं आहे आणि फास्ट गॅसवरतीच मिक्स करत राहायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या चिकनचा जो खिमा आहे ना तो इथे तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि आपण जे टोमॅटो, मिरची, अद्रक, लसूण शिजायला ठेवलं होतं ना ते सुद्धा बघा अगदी छान असं शिजलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. पाहू शकता खूप जास्त गरम गरम तुम्ही हे वाटू नका. थंड झालं ना नंतरच हे तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. आणि अजिबातच पाणी वगैरे टाकायचं नाही वाटतं ना, कारण की आपल्या टोमॅटोमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी होतं आणि आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं सुद्धा पाणी घातलेलं होतं. आता बघा चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. यापूर्वी तुम्ही या पद्धतीची चटणी केली होती का? आपण ठेल्यावरती जे मोमोज खातो ना अगदी याच पद्धतीची ती चटणी असते आणि बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही एकदा जर केली ना अशा पद्धतीची चटणी तर कधीच मार्केटमधून मोमोज वगैरे विकत आणणार नाही. खूप जास्त भन्नाट होते चवीला आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते. आता यावरती ना आपल्याला अजून छान चटपटीत चटणी होण्यासाठी ना थोडीशी फोडणी ओतून घ्यायची आहे. पळीमध्ये इथे मी तेल गरम करून घेतलं होतं. भरपूर असा चिरून घेतलेला लसूण घालून घेतला आहे आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. आता ही चरचरीत फोडणी या चटणीवरती आपल्याला ओतून घ्यायची आहे. आता इथे मी पळीचा वापर केला होता, पण जर तुमच्याकडे तडका पॅन वगैरे असेल ना त्याचा तुम्ही वापर केला तरी चालेल. पाहू शकता इथे चटणी छान अशी मिक्स करून घेऊया. आता इथे आपण सुरुवातीलाच यामध्ये मीठ वगैरे घातलं होतं ना, त्यामुळे अजिबातच मीठ वगैरे घालायची गरज नाही. अगदी मोमोजसोबत भेटते ना तशीच ही चटणी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता जे आपण चिकनचा खिमा करून ठेवला होता ना तो सुद्धा बघा आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे. खूप जास्त मोठे मोठे चिकनचे जर तुकडे राहिले असतील किंवा मग एक गठ्ठा असं राहिलं असेल ना तर तुम्ही या पद्धतीने चमच्याने वगैरे मॅश करू शकता. अगदी पटकनी मॅश होतं. कोणत्याही चमच्याने किंवा मग कलथ्याने मॅश केलं ना तरी चालेल. बघा
अगदी या पद्धतीने मी थोडंसं मॅश करून घेतलं आहे, म्हणजे याचा छान असा भुगासुद्धा होतो आणि आपल्याला मोमोजमध्ये हे स्टफिंग भरतासुद्धा येतं. आणि सुरुवातीला जे आपण मैद्याचं पीठ भिजत ठेवलं होतं ना, ते सुद्धा बघा आता बऱ्यापैकी भिजलेलं आहे. थोडंसं मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. खूप जास्त मोठेसुद्धा इथे गोळे करायचे नाही, अगदी लहान लहानच असे हे गोळे करून घेऊया. अगदी पटपट गोळे होतात. जर पीठ छान भिजलं ना तुमचं तर अगदी पटपट गोळे होतात. आणि जर तुम्ही खूप जास्त पीठ रात ठेवलं ना तर मग गोळे व्हायला थोडाफार वेळ लागतो. आता बघा, थोडंसं मैद्याचं कोरडं पीठ लावायचं आहे याला आणि छान अशी याची लाटी करून घ्यायची आहे. आणि अगदी पातळ असं तुम्हाला लाटायचं आहे, खूप जास्त जाड वगैरे ठेवायचं नाही. नाहीतर तुम्ही एकच मोठा चपातीसारखा गोळा घेऊन तो पूर्ण लाटू शकता आणि नंतर जर वाटी वगैरे असेल ना त्याने तुम्ही याला अशा पद्धतीने आकार वगैरे देऊ शकता. बघा, यामध्ये आता आपण स्टफिंग भरून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता आपण जी पुरी केलेली आहे ना, म्हणजेच मोमोजसाठी, ती अगदी पातळ आहे, खूप जास्त जाड वगैरे केली नाही. आणि 1 ते 2 चमचे यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला चिन्या मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही मोदकाला ज्या पद्धतीने करता ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला आकार देऊन द्यायचा आहे. अगदी पटकन होतो, खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराने सुद्धा हे बनवू शकता. बघा, इथे मी दुसरासुद्धा मोमोज करून दाखवते. खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागतात आणि घरचे आहे, त्यामुळे अगदी हायजीन वापरून आपण करतो, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता याच पद्धतीने सगळे मोमोज मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. जर सगळे मोमोज करताना दाखवले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, त्यामुळे बघा इथे मी सगळे मोमोज करून घेतले आहेत आणि नंतर तुम्हाला दाखवलेले आहेत. अगदी छान असा आकार झालेला आहे. तुम्हाला जर अजून कोणत्या वेगवेगळे आकार द्यायचे असतील ना तर ते सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता. आता इथे मी चाळण घेतली आहे. चाळणीला कांद्याने बघा मी अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घेते. तुमच्याकडे जर अशा पद्धतीची चाळण नसेल ना तर तुम्ही इडली पात्रसुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये सुद्धा याला स्टीम तुम्ही देऊ शकता. आता बघा, अगदी एक एक करून हे मोमोज आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. खूप जास्त चिटकून सुद्धा ठेवू नका. जर चाळण बारीक असेल ना तर मग तुम्ही 1 ते 2 ह्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. बघा, या पद्धतीने आता मी सगळे मोमोज यामध्ये ठेवून घेतले आहेत. अजिबातच चिटकत वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही थोडेसे ॲडजस्ट करून ठेवले ना तरी चालेल. आता वरनंसुद्धा थोडं थोडं तेल लावून घेते, म्हणजे मोमोजला अगदी बाहेर शाईन असते ना, अगदी त्याच पद्धतीने शाईनसुद्धा येते. तोपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी अर्धा ग्लास इतपत पाणी ओतून घेतलं आहे आणि ही चाळण यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वड्या वगैरे उकडताना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मोमोज उकडून घ्यायचे आहेत. बघा, दुसरं झाकणसुद्धा यावरती उलटं असं ठेवून दिलेलं आहे आणि 6 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवरती याला छान वाफ काढून घ्यायची आहे. अगदी हेल्दी मोमोज आहेत आणि अगदी झटपटसुद्धा बनतात. तुम्ही जर मैद्याचा वापर नाही केला ना तर गव्हाचासुद्धा वापर करू शकता, म्हणजे अजून जास्त पौष्टिक होतील. तरी ते बघा, एक 5 ते 6 मिनटं झालेले आहेत आणि मोमोज आपले पहिल्यापेक्षा छान असे फुगलेले आहेत. अगदी बाहेर गाड्यावरती मिळतात ना त्याच पद्धतीचे आपण हे मोमोज तयार केले आहेत. घरच्या पद्धतीने हेल्दी असे हे मोमोज तयार झालेले आहेत. आता इथे बघा, मी मेयोनीज आणि थोडीशी जी चटणी आपण करून घेतली होती ना मोमोजची, तीसुद्धा इथे सर्व केलेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीची मोमोज करून पहा. अगदी झटपटसुद्धा आहे आणि अगदी टेस्टीसुद्धा बनतात. तर आजची ही मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.